लग्न. अगं बाई मी नाही करू शकत तुझ्यासोबत आताच लग्न. मला अजून लय पुढे जायचंय. मी आत्ताशी मलटण सारख्या गावामध्ये बिझनेस चालू केलाय. अजून मला तालुक्यात चालू करायचा आहे, नंतर जिल्ह्यात, जिल्हा झाला की ऑल महाराष्ट्रात, महाराष्ट्र झाला की ऑल देशामध्ये, देशात झालं की पार आउट ऑफ कंट्री मध्ये मला माझा बिझनेस सेटअप करायचा आहे ग. त्यामुळे मी आताच नाही करणार लग्न. ठीक आहे ना, मग आपण लग्न झाल्यावर एकत्र करू बिझनेस. नाही जुळणार, लग्न झाल्यावर नाही जुळणार एवढं सगळं. खूप मोठा व्याप आहे माझ्या मागे. आणि तसं बी हे बघ, आता मला डिस्टर्ब करू नको इथून पुढे. मी लय बिझी माणूस आहे. चला. हो मॅडम थांबा इथं. तुम्ही आहे ना आमच्या सरांना वैताग देऊ नका, नाही त्यांच्या काम आहे ना परिणाम होईल. चला सर, सर चला आपल्याला जायचं. अहो थांबा ना, ऐका. अहो अहो, ऐका ऐका की. अगं बाई मला नाही लग्न करायचं, आता सांगितलं ना मी खूप बिझी माणूस आहे. मला नाही एवढा वेळ. अहो ऐका अहो. की, माझे पप्पा खूप श्रीमंत आहे, करतील ते मदत बिझनेस मध्ये. अरे आपल्याला यार, लग्नाला पण वेळ नाही लागणार, एकाच दिवसात होईल. एवढं टेन्शन का? मॅनेजर हा. हिला सांगा आपल्याकडे किती बँका रोज दारात चक्रा मारतात लोन घ्यायसाठी. ढिगाणी ढिगाणी आहे, ढिगाणी. तरी मी त्यांच्याकडून लोन घेत नाही. आणि तसे बी मला सांगा तुमच्या दोघींपैकी मी कोणासोबत लग्न करायचं. मी ना. ए यार मॅनेजर, आता मी श्रीमंत पण आहे. हो आम्ही मदत मॅडम, करेल, नसेल श्रीमंत तरी मी मदत करेल. हो मॅडम, अहो तुमच्यासारख्या अशा किती पोरी येऊन गेल्यात, त्यांना असे ठोकरले ठोकरले. अहो ते कोणत्या देशातली सर? युके युके. युके देशातली ती राजकुमारी आलती, तिला अशी शब्दात ठोकरली डायरेक्ट. नाही म्हणून सांगितलं. तिला ठोकरली असेल पण मला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आपण नाही करू शकत लग्न मी आताच तुमच्या सोबत, कारण मला बिझनेस वाढवायचा. आणि मॅनेजर चला राव हा, लवकर. चालतंय. अहो, ए, दुसऱ्या ऐका इकडे की, इकडे असं काय इकडे करताय? इकडे. काय रे बाया, यांना सांग राव समजून, मला आताच लग्न नाही करायचं. हे उगाच मागे लागलेत राव माझ्या. तू लग्न नाही करायचं यांच्याशी? नाही करायचं आताच मला लग्न. मग मी करू का? ए, आम्हाला त्याच्या सोबत करायचंय, तुझ्या सोबत नाही. तिथं माझ्यासोबत तिथं बाय. येतो बाबा मी. जा. करा की लग्न. मला नाही असं- करायचं असं राव. नाही ना. मॅनेजर चला राव आपलं. असं यार, अहो ऐका की, असं नाही चालत. अहो थांबा की, एकदा तर ऐका. अहो एकदाच ऐका. सरपंच आता मला सांगा बरं, ह्या दोन दोन मुली मंडवळ्या बांधून हार हातात घेऊन माझ्या मागे लागलेत लग्नासाठी. ह्या पोरींना नाही नाही म्हणून वैतागलो मी. अहो गोळू शेठ, लोकांना एक भेटत नाही राव. तुमच्या पाठीमागे दोन दोन लागल्यात. मला असं वाटतं गोळू शेठ तुम्ही आहे ना लग्न करूनच टाका बा. अहो सरपंच तुमचं म्हणणे बरोबर आहे. आता मी हाय दिसायला देखणा आहे, राजबिंडा आहे, गोंडस आहे, पण आता मी प्रत्येक पोरींना हा नाही म्हणू शकत. जरा माझा तरी विचार करा राव. अहो तुम्ही देखणे राजबिंड आहे म्हणून तुम्ही माया पुरीचं स्थळ सुद्धा तुमच्याकडे घेऊन आलतो राव. पण तुम्ही पुरीला काय म्हणले, माझ्या नाही जमणार अजिबात, मला नाही लग्न करायचं तुमच्या पुरी संग. काय आपण- राव. माझं काय मग, माझा विचार करेन राव. मी कोणाला हा म्हणायचं. अहो आता तुम्ही एवढे श्रीमंत आहे राव, तुमचा एवढा ऑल ओव्हर इंडिया बिझनेस आहे. हा अहमदाबाद, बँगलोर, केरला, कोचीन, इंदोर, कुठं कुठं नाही म्हणावं, तिकडे तिकडे तुमचा बिझनेस आहे, कंपन्या राव, कारखाने आहेत. म्हणलं मग आता पुरींचं लाईन लागणार ना तुमच्या पाठीमागं. आणि तुम्ही आहे ना करण सेठ सांगा ना यांना लग्न करून टाका म्हणावं फाटदिशी. अहो सर त्यांना लय मोठं व्हायचे म्हणून ते नाही करणार. ते करणार, ते सेटल झाल्यावर करणार आहे. आपण आता काय थोडे मोठे आहे का राव. हा बरं ते राहू दे, तुम्ही यांना समजून सांगणार आहे का नाही. तुम्हीच सांगा अहो तरी त्यांना तुम्ही तर समजून. सांगा. आता मी तर सांगतोय बाबा, आता तिथं काय माझं ऐकणार राव. मला काय वाटतं माहितीये का गोळू शेठ, या पोरी एवढ्या मुंडावळ्या घेऊन आल्यात, हार घेऊन आल्यात, म्हणलं तुमच्यावर आहे ना यांचं इतकं प्रेम आहे ना, तर तुम्ही आहे ना पाठदिशी लवकर लग्न करूनच टाकवा. नाही वाटलंच होतं मला की तुमच्याच्याने हे होणारच नाही समजून सांगणं. आता मला असं वाटतंय तुमच्या सोबत आहे ना अख्खं गाव विकत घ्यावा. मॅनेजर हा. यांना साइनिंग अमाऊंट देऊन टाका. नाही घ्यासान राव तुम्ही, गाव काय मलाच काय गावाला घ्यायचं ना, अख्खं गाव विकत घ्यासन, कारण तेवढे तेवढे श्रीमंतच आहे राव. हा ऐका तुम्ही गोळू शेठ. हो काय राव मॅनेजर, सांगा राव तुमच्या भाषेत. बरं घेतलं का लिहून. हा लिहून घेतलंय. यांना जरा सांगा राव ऐका तुमच्या ना, मला भाषेत. काय वाटतंय माहितीये का, गोळू शेठ काय ऐकायच्या परिस्थितीमध्ये नाहीये, ते नकोच म्हणतंय. हा काय प्रश्न काय मायाच्याने सुटन म्हणून मला काय वाटत नाही. अहो थांबा की, एकदा तर ऐका. हो सर, या मुलींचं लवकर उरका ना, आपल्या साईट वर जायचे. अहो मॅनेजर मी वैतागलो हो यांना सांगून सांगून. या मुलं खूपच मागे लागल्यात. आता तुम्ही तुमच्या भाषेत काहीतरी समजून सांगा यांना. अहो माझ्या पप्पांकडे खूप प्रॉपर्टी आहे, मी सगळी तुम्हाला द्यायला लावेल, फक्त माझ्याशी लग्न करा. अहो मॅडम, अहो तुम्ही आमच्या सरांना काय कमी समजता काय? अहो ते तुमचे अख्खे खानदान विकत घेतील, खानदान. एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे. माझ्या पप्पांकडे पण खूप पैसे आहे, मी त्यांना तुम्हाला द्यायला सांगेल. अरे पैसे? अहो तुमच्या पप्पाकडे 2 बॅगी असतात, आमच्या गोळू सरांक ढिगाणी पैसा आहे, ढिगाणी अख्खी थप्पी लागली घरात. माझे पण पप्पा कमी नाही. अहो तुमच्या पप्पांचं कुठे सांगता?
तुमचे पप्पा गावाच्या बाहेर निघले असतील, आमचे देशाच्या बाहेर गेलेत सर. अगं नाही करायचं मला लग्न आताच, समजून घेणार आहोत तू प्लीज. अगं मला नाही लग्न करायचं तुझ्यासोबत. गुरुदादा आवडीची आली, अगं प्लीज समजून घे ना तू. आवडीची आली गुरुदादा. अहो काय कुठे बरं जाऊ का स्वप्न बघायला तुम्ही गेली इष्टी. काय राव करण्या डिस्टर्ब केलं तू, चांगलं स्वप्न होतं. काय तुम्हाला वाटतं का नाही मनाची काय जनाची आहे का नाही, पुढे स्वप्न बघावा काय घर आहे का ते चौकात स्वप्न बघताय. चला लवकर इष्टी जायचे आपल्याला. स्वप्न काय पडलं होतं पण असं. ह्या दोन पोरी आहेत ना, हा, माझ्या मागे लागल्यात लग्न करायसाठी. तुमच्या पाया पडतो, असलं स्वप्न बघू नका. लय मार खायला लागतोय इथून माग, लय मार खाल्लाय. बस जायचं नाही आपल्याला. का? का अहो तुम्ही त्या बस मध्ये त्याला प्रपोज करतात, अहो ते कंडक्टर ड्रायव्हर नि बात तोडवते ना आपल्याला. चला जायचं नाही, कॅन्सल. पाय पाय जाऊ आपण. इथं कोणी भेटत पण नाही, माहिती विचारली असती. आता कुठं भेटायचं हा, आपल्याला नका रे. माणूस हा? लोक कोण आहेत रे कळलं गावात? पण. ओ थांबा थांबा, का हो? कोण आहे तुम्ही? गावात काही नवीन दिसताय? हो होय, काय काम काढलं गावामध्ये? काय नाही, जरा ते तुमच्या इथून मला सरपंचाचा कॉल आला होता. हा ते म्हणले आमच्या इथं एक येड माणूस आहे. हा मग तो आम्ही येड्याच्या इस्पितळातून आलो, डॉक्टर आहे आम्ही, त्याला न्यायचं आहे आम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे का तो माणूस कुठे आहे काय आहे? हा माहिती माहिती आम्हाला. मग आम्हाला त्याचा तेवढा पत्ता सांगता का कुठे आहे? आम्हाला दाखवा ना तो कुठे आहे. आम्हाला भेटायचा नाही, आता कसं सापडायचं आम्हाला तो? हे बघा, तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो डायरेक्ट. हा हे बरोबर आहे. ना त्याला आमचं नाव सांगू नका. नाही सांगत तुमचं नाव. हा तुम्हाला हे बघा, कसं आहे माहितीये का, घेऊन नाही जाणार, लांबून दाखवतो. लांबून दाखवता का? हा बरं ठीक आहे चालेल. हा. लांबून दाखवा. हा. तुमचं नाव काय? माझं नाव गोळे. बरं ठीक आहे चालतंय, काय हरकत नाही. याचं नाव आणि काय? ह्यांचं नाव काय? करणे. अरे वा, ठीक आहे ठीक आहे हा. चालेल. मग आम्हाला दाखवा तो माणूस. हा. लांबून दाखवा, आम्ही बघतो. चल. हा पण आमचं नाव सांगायचं ना. हो हो, तुमचं नाव नाही घेत. चला. हो साहेब, हा बोला ना. ते बघा ते बघा, ते समोरून जे येताना दिसतंय का, हा हा हा, ते हा. येडे. हे का? हा बर बर ठीक आहे. खतरनाकच जरा. चालतंय, आम्ही जाऊ का? हा हा तुम्ही या आता, आम्ही फक्त बघतो. आमचं नाव सांगू नका बरं. हो नाही नाही नाही, तुमचं नाव नाही सांगत. स्वप्नील सर, हाच माणूस आहे काय? घ्या पिशेत मग. हं? अरे 100% ती पोरं म्हणली ते हेच माणूस आहे. घ्या खोला पिशवी. टाका, टाका, टाका खाली, टाका, सोडा. धरा, धरा, धरा. पाय धर, पाय धरा, पाय धरा खाली, धरा पाय. सापडलं सापडलं. ए, आवाज नको करू गप. ए, आवाज नको करू. 2 मिनिटं सोडा राव खाली मला. अहो सोडा 2 सोडव. मिनिटं. काय रे, कशाला आवाज करतो रे? हा? काय कोण येतो तुम्ही? मला का धरलं? पोतच का टाकलंय मला? अहो तुम्ही वेडे आहेत. तुम्हाला धरून नेण्यासाठी आलोय आम्ही, तुमच्यावर उपचार करायचा आहे. अहो कोण म्हणलं मी येडा आहे? अहो मी शहाणा माणूस आहे राव. नाही तुम्ही येडे आहेत, लय नाही पण थोडे वेडे आहेत तुम्ही, आम्हाला माहिती आहे. थोडासा नॉर्मल प्रॉब्लेम आहे, काय 2-3 दिवसात तुम्ही बरे होसाल. थोडा इलाज करून सोडून देऊ अहो तुम्हाला. पण नाही येडा मी, येडा नाही मी. अहो, तुम्ही थोडे वेडे आहेत आम्हाला. चोर आम्ही कधी तुमच्यावर म्हणतो का उपचार- हा. मी चोर आहे म्हणून? नाही म्हणत. तसे तुम्ही म्हणणार आहे का मी वेडा आहे? नाही म्हणणार. थोडासा उपचार करून सोडून देऊ तुम्हाला. अहो शपथ सांगतो हो, मी तुम्हाला पाया पडतो हो, मी येडा नाही. मी उगा आपला साधा बोळा माणूस आहे. वाटलं तो गावात कुणाला मी अहो. मध्ये इकडे का? थांबा थांबा तुम्ही 1 मिनिट. आता 1 मिनिट थांबा. असं नका करू, तुम्ही पळून जासाल. नाही नाही पळून जातो कोण मी. आहे? म्हणजे काय म्हणता, काय झालं? सांग यांना मी येणार नाही म्हणून सांग की. अरे म्हणजे कोण साहेब तुम्ही? अहो आम्ही डॉक्टर आहे, पुण्यावरून आलेलो आहे. बरं. तर आम्हाला इथं सांगितलं सरपंचानी फोन करून की बा तुमच्या आमच्या गावामध्ये एक वेडा माणूस आहे. हा. तर आम्ही त्याला न्यायला इथं आलेलो आहे. उपचार करून 2 दिवसात सोडून देतो त्याला. अहो साहेब, तुम्ही ज्या माणसाला पकडायला आलेत ना, हो. तो हा माणूस नाही. बघा बघा बघा. हा चांगला माणूस आहे, साधा भोळा माणूस आहे, बघ. हा नाही येडा. अहो पण मग आम्हाला वाटतोय थोडा प्रॉब्लेम या माणसामध्ये. तुम्ही असं कसं काय अहो म्हणताय? नाही मी नाही. लहानपणापासूनच मी असाच हा. आहे. लोकांना येडा वाटतोय पण मी येडा नाही. काय अहो, वाटतंय आम्ही का? गावामध्ये नाही. माहिती घेतली. हा. आम्हाला 2 जणांनी सांगितलं की लांबून दाखवलं की हा माणूस तो आहे वेडा. कोणी सांगितलं? काय त्या दोघांचं नाव रे? ते तुमच्या गावातले गोळ्या आणि करण्या नाही का? हा बरोबर, त्यांनी सांगितले. पण ते आम्हाला म्हटले नाव नका घेऊ, पण आम्हाला त्या माणसांनी सांगितलं की हा माणूस वेडा आहे म्हणून. अहो काय साहेब राव तुम्ही, काय तुम्ही चुकीच्या येड्याला पकडलं राव तुम्ही. खरे असं येडे तर कसं?
खरे येडे तर ती दोघच आहे. काय बोलताय काय तुम्हाला येड्यात काढलं राव, येड्याच्या डॉक्टरला येड्यात काढलं राव त्या अहो मला तिथे दोघांनी. शहाणे वाटले त्यांनी तुम्हाला असं इकडून लांबून दाखवलं की बुवा हे तो माणूस वेडा आहे याला घेऊन जा म्हणून. अहो, खरे येडे ती दोघ आहेत. चुकीची माहिती दिली त्यांनी. मग हा नाही याडा. काय पण ह्यांना बी कळायला पाहिजे ना, येड्याचे डॉक्टर आहेत म्हणे डॉक्टर. एवढे अनुभवी साहेब तुम्ही हा? असं करतावे. जा त्या दोघांना पकडा. खरे येडे तर ती दोघ आहेत. जाऊ दे, चल नाही. आपलं आपलं. जावा जावा हा नाही याडा. बघा तुम्ही तुमचं तिकडे अवघडच झालं. चल बे. स्वप्ने सर कुठे भेटायचे होते तिथून? भेटतील आता इथेच गावात कुठेतरी असतील बसलेले. डॉक्टर पळा पळा. आम्ही पण नाही. डॉक्टर आम्ही नाही. पळावले यांनी. आम्हाला सोडा. सोडित नाही आम्हाला. डॉक्टर मी नाही. डॉक्टर द्या, डॉक्टर कट द्या. सोडा राव, डॉक्टर मी नाही. ए, थांब. सोडा की. डॉक्टर बी नाही. डॉक्टर कुठे पळतोय? थांब, डॉक्टर धरा. धरा, धरा. अयो. कुठे पळता रे हा? अयो. अयो. गुरु दादा अहो, आपण तर पाण्याची जिरा गेलो, आपली जिरली. हाना करण्या असंच होत. आपण दुसऱ्याची जिरवायला गेलो ना, आपली स्वतःची जिरती. अयो, त्या डॉक्टरनी पण नुसतं करंट देऊन सोडून दिलं रे. घरी सुद्धा आले नाही आपल्याला सोडवायला. काय खरं नाही आपलं. अयो करण्या. अरे काय जोडी आराम काय? हा आराम. ए ऐका ना, आपलं ते खालच्या वावरातली मका आहे ना तेवढी काढायची होती, तेवढं काम करता का रे? सरपंच आज काय काम सांगू नका काढून. का रे? आज रविवार आहे, आज आमचा सुट्टीचा दिवस आहे. अरे रविवार काय सोमवार काय, कामाला काय दिवस असतो का तेव्हा? नाही नाही नाही. सरपंच हा. आमचा हॉलिडे आज आणि हा. तुम्हीच आम्हाला ठरवून दिलाय रविवारची सुट्टी म्हणजे सुट्टीच. अरे 500 देतो ना तुम्हाला. नाही नाही अजिबात नाही. तुम्ही आहे ना लाखभर रुपये जरी दिले ना तरी अजिबात आम्ही आज काहीच काम करणार नाही. अरे मला ते वावर आहे ना रोटरायचे, रोज चाललंय आज उद्या करता करता आहे ना महिना निघून गेला रे. नाही नाही ऐका तुम्ही करा. आज आम्ही आहे ना दिवसभर काहीच काम नाही करणार. आम्ही फक्त टाइमपास करणार. बरं 1000 देतो बस. जुळतच नाही अजिबात सरपंच, नाही. आज काय तुमचं काम होणार नाही, आम्ही उद्या करू. हा, अरे उद्या नाही रे बाबा, उद्या म्हणजे माय ना परत उद्या मला जायचे पुण्याला, परत ते काम राहिलं ना तसंच राहून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही आजच करा राव. नाही जमणार नाही मग. नाही जमणार. मी नाही करणार तुम्ही. नाही. आईला मला तरी बरोबर. अर्जंट राहू दे. ए तुषार इकडे ये रे. काय हो सर? एक काम आहे करतो का रे? काय काम? सांगतो मी तुला, चल. आणि संध्याकाळी पैसे लगेच घेऊन जा. हा चालेल करतो. करतो ना? हा. चल सांगतो मी तुला. ए गुरु दादा काय रे? अरे आपलं काम गेलं. हे करण्या तू टेन्शन नको घेऊ. आपलं काम गेलंय ना ते आपल्याकडे परत कसं आणायचं आणि ते काम आपण उद्याच करणार. ते कसं करायचं ते चल तुला सांगतो. चला. ए बंड्या काय रे गोळ्या? काय करतोय? काय नाही यार, नाही जरा झाकायला लागलोय. होय हा. बरं किती वेळ लागेल तुला एवढे आरण झाकायला? अरे 10 मिनिटात होती एवढी. 10 मिनिटात? हा. आयला बंड्या हा? मग 10 मिनिटात एवढे आरण झाकून झाल्यावर हम्म. तू दिवसभर बोंबलत फिरणार मग. आता काय दुसरं कामच नाही ना काही. काम आहे ना. काय काम आहे? अरे म्हणजे काम होतं मित्रा. होत हा म्हणजे? अरे ते सरपंचाची मका काढायची होती हम्म. पण ते दुसऱ्या सकाळ सकाळ आलं हम्म. आणि सरपंचाच्या हातापाय पडलं आणि तुझं काम हिरावून घेऊन गेला ना. काय म्हणतोस? हा. आयला सरपंचाला बी काय कळत नाही राव, मी नसते होय केलं. मग? आयला वर हो. भांड्या हा. लय वाईट झालं, लय वाईट. हा? अरे तुला माहिती ना मी सरपंचाकडून रविवारची सुट्टी मागून घेतलेली हो. आणि रविवारचा माझा सुट्टीचा दिवस असतो. हा. मी काय म्हणलो सरपंचाला माहिती का, मला आज सुट्टी आहे, आज तुम्ही ते भांड्याला सांगा. सरपंच मध्ये सांगतो पण तेवढ्या ते दुसऱ्या दिवशी टाकलं हो. आणि ते सरपंचाच्या विनंत्या करू लागलं. सरपंचाच्या हाताबाहेर पडू लागलो की सरपंच द्या मला, द्या मला. आणि सरपंचाने त्या दुसऱ्याला दिलं दुसऱ्या तू काम. त्याच्या आईला या दुसऱ्याच्या बघा तुम्ही फक्त आता दुसऱ्या ह्याला मी लय चांगला धडा शिकविणार आहे. एक काम करा तुम्ही दोघं, ही मला थोडं झाकू लागा नाही एवढं. ए, पण अय. दादा चांगलं शिकवशील का तू? अरे चांगला शिकवितो राव. हा? पण आपला आज सुट्टीचा दिवस आहे, अरे हा ते पण खरे. अरे पण मग दुसऱ्याला धडा शिकवायचा ना, करू लागा ना 10 मिनिटात. पण चांगला शिकवशील का? हा, बरं, चांगला शिक नुसतं एक काम करता का तुम्ही दोघं झाका ना, मी धडा शिकून येतो त्याला. ए, नाही, आमचा सुट्टीचा दिवस आहे, आम्ही चाललो. हा. बरं धर रे, धर. ठीक आहे. झाक लवकर. थोडं थोडं काम कर. ए बंड्या करा लवकर 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 करा चला. अरे आम्हाला करा कुठं लवकर. जायचं? ए, अरे मला कुठं ए, जायचं? चल आपला, चल आपला. अरे धडा शिकवायचा आहे ना दुसऱ्याला, करा करू लागा ना पट्टा पट्टा एवढं. मग आगाव काय टाकी तू? अंगावर नाही बरं, नाही चुकलं, सॉरी बाबा. ए छोटा हत्ती
मला सांगतो एखाद्याचं काम हिसकावून घेणं चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे ना. तर त्या सरपंचाने आहे ना माझं काम दुसऱ्याला दिलंय, दुसऱ्याने माझं काम हिसकावून घेतलंय, हे चूक केलं का बरोबर केलंय सरपंचानी? लय मोठा अन्याय झालाय तुझ्यावर, लय मोठा अन्याय, अत्याचार. मी तर सहनच केलं नसतं, मला सहनच झालं नसतं. अरे मी तर पार आहे ना नुसता तांडव केला असता. अरे माझं काम दुसऱ्याला द्यायचं म्हणजे, अरे तरी तुम्हाला सांगत होतो ह्यो सरपंच आहे ना एक नंबर भ्रष्टाचारी, अन्यायी, अत्याचारी माणूस आहे. हे असं हे असंही गावात कोणाला चांगलं ऐकायचंच नाही. जाऊ दे मरू दे, मी बसतो माशा मारीत. ए तुषार झालं का? नाही चालू आहे आता, एवढं सगळंच कापायची म्हणल्यावर. बरं एवढं काम झालं ना तर सरपंच तुला घरी बोलविले. पैसे यायला पैसे घ्यायला नाही, मग घरातला धुणे भांडे करायला आणि बाथरूम बी घासायचे. धुनी भांडी. बाईसाहेब नाहीत ना घरी. पण त्या कामाची काय बोलीच नाही झाली, या कामाची बोली झाली म्हणजे करतो. मला काय माहिती आता कोणची बोली झाली तुमची आणि कोणची नाही. तुला सांगतो बाईसाहेब नाहीत ना तर घरी मरणाचं काम पडले. सरपंच काय म्हणलं माहिती का, तसं आपण तुषारला सगळ्या दिवसाचा पगार दिलाय ना, तर हे काम दुपारपर्यंतच होईल, मग अर्धा दिवस रिकामा जाईल ना. म्हणून तुला घरी धुणे भांडे करायला बोलवले सरपंचानी. आणि तुला सांगतो हे काम तुझ्या आधी आहे ना मला चालू होतं, पण मी म्हणलं घरातले धुणे भांडे कोण करणार आहे, बाथरूम कोण घासणार आहे. मी नाही म्हणलं सरपंचाला मी नाही करत. मग तू कसं आहे, मग तुला म्हणले वाटतं, मग तू करायला लागला काम. ए कर पटा. तू नाही करीत म्हणलं मी काय करू, धुणे भांड्याचं काम मी पण नसतोय करीत. ते काम गेलं तिकडे, हे काम पण नसतोय करीत आणि ते काम पण नसतोय करीत. मी चाललो आपल्या घरी जाऊन झोपतो. बघ बाबा अजून सरपंच हात पाय बी दुखायला म्हणत होतो मग आता तीच काम करीत बसू का? बघा तुमचं काय ठरलंय ते बघा, तुम्ही करा. करण्यात ठेवलाय ना माणूस सरपंचानी, बघा तुम्ही. तो नाही का मग? तूच बघ बाबा आता. मी नाही करणार ही काम, आपल्या घरी जाऊन झोपतो. अरे पण तुषार असं कसं काम ठेवून जायला हाग्रमुत्र असं कुठं असते होय? एकतर 500 रुपये देणार आणि त्याच्यातली घरातली काम करा, रानातली काम करा. कोणी सांगितलं एवढी काम करायला? दुसऱ्या थांब. काय नाही, काय झालं? लय ताणताण करीत चाललाय, काय झालं? अरे काय सांगायचे, सरपंचानं सकाळी काम नाही दिलं का मला मग कापायचं. हा आणि आता नंतर म्हणताय घरातली काम कर, दोन्ही कर, भांडी कर. मग हेच करीत बसायचं. रानातली तर रानातली करायची आणि घरातली करायची. कोणी सांगितलं एवढं काम? आलो निघून तिकडून. सरपंचाने तुला मका कापायचं काम कितीला दिलं? 500 रुपयाला. अरे तेच काम बांड्याने 400 रुपयात घेतलं ना. काय सांगतो? मग ए, अरे खरं बोलताय तुम्ही? खरं बोलतोय बाबा. अरे मला सांग, आता बांड्या 400 रुपयात करणार म्हणल्यावर सरपंचाने ते काम बांड्याला देऊन टाकलं. अरे पण असं कसं काय? व्यवहार काय आहे का नाही? माझ्या बरोबर व्यवहार ठरलाय राव. अरे मित्रा, मग मला सांग, 100 रुपये जर सरपंचाचे वाचत असतील तर सरपंच कशाला तुला काम देईन? बरोबर का नाही? सरपंचाचे डोळे फिरले. अरे कुणाला बी वाटतं रे आपले 100 रुपये वाचतेत ना, चांगले. उलट मग ते बांड्याला देऊन टाकलं त्यांनी काम. मला नाही वाटत राव सरपंच तसं करीन, पण खरं बोलताय राव तुम्ही. अरे मित्रा, हेच का तुला कळलं नाही ना अजून? हा आहे ना सरपंचाचा आणि बांड्याचा दोघांचा प्लॅन आहे. अरे राव सरपंच ठीक आहे, पण बांड्या मित्र आहे राव. मग असं पोटा उपाय नाही दिला पाहिजे त्यांनी. म्हणजे तुला खोटच वाटत ना अजून बी आमचं? तुला बघायचं का डेमो देऊ का तुला? तुषार तू ऐक, तू काही काळजी करू नको. सरपंचाला आम्ही तुझ्या संग बांधू शकतो, सरपंच आम्ही दोघं, पण तू बांड्या संग बांधला पाहिजे. भांड्याला सुट्टी देत असतोय मी? असं हाताचं काम हिसकून घेतात का? चल कुठे भांड्या सांग. चल तुला डेमो दे. चल. पण तू बांड्या संग बांधला पाहिजे, लक्षात ठेव. उचलूनच आपटीत असतोय त्याला. चल बघ. सरपंच काय रे भांड्या? 1 मिनिट इकडे या. अरे थांब ना, हे फुलं घेतोय देवाला. देवाला होय, मला वाटलं बाईसाहेब बरं. बाईसाहेब घरी नाही ना. बरं ये. तुषारला काय काम दिलं होतं का तुम्ही? अरे हा, मका काढायचं काम दिलं ना तुषारला सकाळीच. मका काढायचं होय? हा. मका पशी तर कोणीच नाही. कोणीच नाही? हा. अरे तू गेला येडा घेऊन मका काढायला. कशाचा गेलाय? माझ्या देख तिथं टाकून गेलाय. म्हणला एवढं मोठं आपल्याला परवडतच नाही म्हणला. अरे मला ते ना लय अर्जंट राव, मला ते ना मका काढून येणार रोटरायचे वावर राव. रोटरायचे महिना झाले पडले ते मका ना जळून गेली. त्या काय तुझा सांगू राव, आता दुसऱ्याने असं केलं म्हणजे व्हायला आता काय करू राव मी? बरं, एक काम करता का सरपंच? काय रे? मग मी करू का ते काम? करतो का तू? करतो ना. आला कर ना यार, मला काय त्याने केले काय तू केले काय? कुणाला पैसे द्यायचे नाही. अशी शाळा करायची होती नाही का? मला म्हणला तिकडं काम असं काम तसं. तुला काम करायचं नाही 400 रुपयामध्ये. अरे कुणी काय शाळा केली या? तो शाळा केली माझ्या पोटावर पाय दिला. 500 रुपयाचं काम होतं माझं. अरे अंगावर ए, कशाला येतो ए, माझ्या? काय येतो मग? ए, अरे अक्कल नको का? अक्कल नको काय तुला? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही?
अरे काय? ऐका ना भांडू नका ना तुम्ही अरे पण असले 100 काम पडलेले आहेत माझ्याकडे 100 100 काम आहे एवढे काम तुला काय करायला सांगायला हिंडत असतोय ए यार ऐका एकतर मला भांडू काम नका कधी राव, नावात ए. भेटत आहे तुला ए बंडू तुला तुला सांगायला हे धर रे, हे धर. अंगावर येऊ नको हा? अंगावर येऊ नको अंगावर येऊ नको सरपंच ए, सांगा बरं याला काय ए, तिकडे. अरे पण तू अरे सांगा ऐका ना सरपंच. तुम्ही सांगा लागलो नाही, तुला आधीच काड्या टाकून ए मोकळा तू व्हा. थांब. ए, हा? भांडू नका भांडू अरे, ए, अरे, काय ए. तुझ्या कामावर टपलोय का मी मग हा? असं का काम हिसकून घेतो मग 400 रुपयात काय अरे 200 झालंय रुपयात काय? काय? काय झालंय काय म्हणजे सरपंच सांगा त्याला समजून नीट अरे व्यवस्थित. पण भांडू नका हा? ना तुम्ही मग काय भांडता काय काय भांडता काय काय भांडता झालंय काय मग त्याला सांगा ना समजून काय सांगा मला 500 रुपयात काम गेलं तर मग इकडं काय आपण करायची तू गरज सोडून होती काय का? केला नाही अरे काम कोण म्हणते 400 रुपयात काम कोण- करायचं कोण- कोण म्हणते रे? कोण काम कोण म्हणते करून गेलंय? सरपंच त्याला कोण- सांगा कोण काम तुला काय तुला सांग तुला तर आता मग आईला मला कुठे अरे सरपंच काय करू का उद्या मग आम्ही हे काम? सकाळ सकाळ लवकर कर सांगा हा सकाळ सकाळ करतो लवकर. तुम्ही दोघं भांडणार नाही ना अहो, आम्ही नाही भांडणार दोघ जण. आम्ही अगदी गुन्ह्या गोविंदाने काम करू. चालतंय करा मग तर आता घरी जातो आणि मस्त भात खाऊन झोपतो. सरपंच आज आमचा संडे होता सुट्टी होती हा त्यामुळे आम्ही सांगितलं होतं ना उद्या करतो शेवट आमच्याकडे झालेला करा करा तुम्हीच करा बर चल करण्या, उद्या एनर्जीने काम करायचंय आपल्याला.